ठाणे महानगरपालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना नसलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे। याच सभेत ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह इतर देण्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली, तर प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा नुकताच युनियन कार्यालयातील स्वर्गीय अण्णा साने सभागृहात पार पडली। या सभेत युनियन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून यात कामगार नेते युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी, उपाध्यक्षपदी बिरपाल भाल, सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीसपदी अनंत पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस आणि कार्यकारिणी सदस्य पदांवर निवड करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक अशोक वैती, पवन कदम, ॲडव्होकेट रवींद्र नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगावर आधारित वेतनश्री लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करून घेतला, तसंच 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीनं पेन्शन लागू करणं, त्यांच्या ग्रॅच्युइटी, पीएफची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळवण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत। परंतु प्रशासनाने टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी व्यक्त केलाय। सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका, नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली। प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेत घेण्याचा निर्धार बिरपाल भाल यांनी व्यक्त केलाय। तसंच 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता लवकरात लवकर अदा न झाल्यास महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय।